नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आपण ना भारताचे 5 प्राकृतिक विभाग बघितले होते। सर, तुम्ही म्हणाल की भारताचे 5 प्राकृतिक विभाग झाले, परंतु आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर आपण त्यावरचे सराव प्रश्न घेणार आहे। आता सराव प्रश्न फक्त प्रिलिम्सचे नाही, तर आपण मेनचे सराव प्रश्न घेणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे। तुम्हाला जे जे प्रश्न लिहिलेले आहे एकदम ऑथेंटिक प्रश्न आहे, म्हणजे या प्रश्नांसंबंधी किंवा असेही क्वेश्चन येऊ शकतात किंवा अशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात। आता मी तुम्हाला जे घेणार आहे ते आता आपले 5 प्राकृतिक विभागावर मी जवळजवळ 10 प्रश्न सराव प्रश्न काढलेले आहे। माझ्याकडे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। बघा, आपण ना पहिला टॉपिक बघितला होता की उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश। उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश झाल्यानंतर उत्तर भारतीय मैदान, पठारी प्रदेश, किनारपट्टी प्रदेश आणि भारतीय बेटे अशा पद्धतीने आपले 5 प्राकृतिक विभाग झालेले होते। चला आता सुरुवात करू। बघा, न्यू पॅटर्न 2025 संपूर्ण भूगोल सराव प्रश्न आणि उत्तरे। आता एक चालू करू बरं का आपण। माझ्याकडे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय। बघा प्रश्न हळूहळू बघायचे आहे, व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे। मी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं प्रश्न कशा टाईपचे विचारले जातील आणि प्रश्न लिहिताना नेमकं कसे मध्ये 3 टाईपमध्ये कसे लिहायचे आहे ते। तर बघा, व्यवस्थित प्रश्न पहिल्यांदा वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि समजल्यानंतर त्यावर काय काय लिहायचं आहे तेव्हा ते नंतर बघायचं। यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तयारी करावी लागेल। रोज 1 ते 2 प्रश्न तुमचे लिहिता आले पाहिजे। आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम कधी असला लिहिताना, सर मला लिहिता जमत नाही, सर माझा असा प्रॉब्लेम आहे, तर मला 100% विचारू शकता। कौटिल्य आयएसला 100% तुम्ही कॉल करून विचारू शकता, सर आमचे प्रश्न चेक करून द्या। चेक पण आम्ही तुम्हाला करून देऊ। आता प्रश्न बघा, सह्याद्री पर्वतरांगेची भौगोलिक रचना स्पष्ट करा। बघा, सह्याद्री घाट आपण बघितलेला होता। सह्याद्री पर्वतरांग कशी बघितली होती? ह्या इथे सह्याद्री पर्वतरांग आहे, बरोबर। त्यामध्ये मी तुम्हाला उत्तर सह्याद्री सांगितला होता, मध्य सह्याद्री सांगितला होता आणि दक्षिण सह्याद्री असे सह्याद्रीचे 3 पार्ट मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं होतं। यामध्ये काय विचारले? सह्याद्री पर्वतरांगेची भौगोलिक रचना स्पष्ट करा आणि भारताच्या हवामान, बघा हवामानासंबंधी तुम्हाला माहिती आहे हवामानासंबंधी किती प्रभाव पडतात, तर कारण नैऋत्य मान्सून वारे इथून येतात, सह्याद्री पर्वताला अडवले जातात आणि त्याद्वारे प्रतिरोध पर्जन्य पडतो। बघा, जैवविविधता किती प्रकारची आहे, कशी आहे आपल्याला माहिती आहे। आपण शिकलेले लेक्चरमध्ये कृषी, जलसंपत्ती आर्थिक जीवनावर कशा प्रकारे प्रभाव टाकते याचे सविस्तर विश्लेषण करा। बघा, ह्या प्रश्नामध्ये डिटेल प्रश्न घेतलेला आहे। हे प्रश्न मी स्वतः तयार केलेले आहे, तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये सापडणार नाही किंवा कुठल्याही क्लासच्या नोट्समध्ये सापडणार नाही। हे प्रश्न मी स्वतः तयार केलेले असल्यामुळे याचे उत्तर प्रॉपर लिहिलेले आहे। बघा, प्रश्न समजला का? सह्याद्री पर्वताची भौगोलिक रचना स्पष्ट करा आणि ती भारताच्या हवामान, जैवविविधता, कृषी, जलसंपत्ती आर्थिक जीवनावर कशा प्रकारे प्रभाव टाकते याचे सविस्तर विश्लेषण करा। प्रश्न लिहिताना प्रॉपर सर्व माहिती कशा पद्धतीने बसेल आणि तुमचं रिव्हिजन कशा पद्धतीने होईल हे सुद्धा बघितलेले। उत्तर बघा, आता सह्याद्री पर्वतला रांग जी पश्चिम घाट म्हणून ओळखली जाते, कारण पश्चिम साईडला आहे म्हणून ओळखली जाते, ती भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत उत्तर दक्षिण दिशेत किती किलोमीटर लांबीची पसरलेली आहे? 1600 किलोमीटर लांबीची पसरलेली आहे। गुजरातमधील तापी नदीपासून तर केरळमधील कन्याकुमारीपर्यंत त्याचा विस्तार आहे। मी तुम्हाला सांगितलेलं होतं या पर्वतरांगेची सरासरी उंची किती आहे? 900 ते 1200 मीटर असून महाराष्ट्रातील करसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे। करसुबाईची उंची किती? 1646। उत्तराला सुरुवात केलेली आहे आपण। सुरुवातीला इतका भाग लिहिला, नंतर बॉडीचा भाग। आता भौगोलिक वैशिष्ट्ये काय काय आहे बॉडीमध्ये बघा, मी कसे मुद्दे घेतले? पहिल्यांदा संरचना घेतलेली आहे, नंतर नदी प्रणाली घेतलेली आहे, नंतर हवामान प्रभाव घेतलेला आहे, नंतर जैवविविधता घेतलेली आहे। म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये असे 4 पॉईंट टाकलेले आहे। संरचनामध्ये बघा, सह्याद्री पर्वतरांग ही ज्वालामुखीजन्य बेसाळ खडकांनी तयार झाली असून डेक्कन ट्रॅपचा भाग आहे। तुम्हाला माहिती आहे डेक्कन ट्रॅपचा ही रांग काय आहे? भाग आहे। आपण शिकलोय लेक्चरमध्ये। नदी प्रणालीमध्ये बघा, गोदावरी असो, कृष्णा, कावेरी, भीमा यासारख्या नद्यांचा इथे उगम होतो, ज्या दक्षिण भारतातील लाखो लोकांना पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी सिंचन पुरवतात। आता इथे नदी प्रणालीमध्ये जास्त डीप मध्ये घेतलेले आहे, कारण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सारखं नाही, आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणून पेपर लिहायचा आहे।
बरोबर, कमी ओळींमध्ये जास्तीत जास्त माहिती कशा पद्धतीने इथे याचा उल्लेख केलेला आहे। काय काय सांगितलं इथे, नद्यांचा उगम होतो ज्या दक्षिण भारतातील लाखो लोकांना पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी सिंचन पुरवतात। हवामान प्रभावावरील बघा, पश्चिमेकडील भागात 2000 ते 7000 मिमी म्हणजे 200 सेंटीमीटर ते 700 सेंटीमीटर पाऊस पडतो, तर पूर्वेकडील भागाच्या तुलनेने कोरडा आहे। बघा, पश्चिमेकडच्या भागात किती म्हणजे यशी सह्याद्री पर्वतरांग आहे, तर पश्चिमेकडच्या भागामध्ये कसा पाऊस पडतो, जास्त पाऊस पडतो। यामुळेच महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा हे कोरडे, तर कोकण हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे। हवामान प्रभावावर अशा पद्धतीने प्रभाव टाकलेला आहे। जैवविविधतामध्ये सह्याद्री युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असून बघा, शिला हरिण, मलबार गिलहरी, निलगिरी तह, मृग, गिधाडे, दुर्मिळ वनस्पती। बघा, दुर्मिळ वनस्पतीमध्ये बघा काजवा वनस्पती आहे आणि साताराइन्सिस वनस्पती या ठिकाणी आढळतात। या दुर्मिळ वनस्पती आहे। इथे आपल्या कोणत्या मुद्द्यामध्ये 4 भाग आले, भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये 4 भाग आलेले आहे। संरचना तुम्हाला कळाली का, नदी प्रणाली समजलं का तुम्हाला, हवामान प्रभाव समजलं का, जैवविविधता समजलं का। बघा, ह्या अशा पद्धतीने इथे वैशिष्ट्यांमध्ये आलेला आहे। हवामान आणि पर्यावरणीय प्रभावामध्ये बघा काय काय लिहिलेलं आहे, तर मी मान्सून नियमन लिहिलेलं आहे। मान्सून नियमन मध्ये सह्याद्री पर्वतरांग नैऋत्य मान्सून पावसाला अडथळा निर्माण करून पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पाडतो, तर पठारी भाग कसा राहतो, कोरडा राहतो। बघा, जैवविविधता संवर्धनामध्ये येते बघा, शेंडुर्णी असो, सायलेंट व्हॅली असो, अण्णामलाई असो, महाबळेश्वर असो यासारखे अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान आहे। हवामान आणि पर्यावरणीय प्रभावामध्ये ही इतके मुद्दे आले। आणि आर्थिक आणि सामाजिक प्रभावामध्ये बघा, कृषी, जलविद्युत प्रकल्प, खनिज संपत्ती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था हे 4 मुद्दे घेतलेले आहे। बघा, कृषीमध्ये येथील सुपीक मृदा, चहा, कॉफी, मसाल्यांमध्ये वेलदोडे असो, जायफळ असो, मिरी असो, तांदूळाचं उत्पादन घेतले जातं, ऊसाचं उत्पादन घेतले जातं, केळीचं उत्पादन या ठिकाणी अनुकूल आहे। आणि जलविद्युत प्रकल्प बघा, इथे कोयना आहे, ताम्हिणी आहे, शरावती जलविद्युत प्रकल्प आहे, परनीप जलविद्युत आहे, तुंगभद्रा जलविद्युत प्रकल्प विजेची निर्मिती केलेली आहे। खनिज संपत्तीमध्ये या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगेमध्ये बॉक्साईट आढळते, मॅग्नीज आढळते, लोखंड आढळते, चुना खडकाचे साठे मोठ्या प्रमाणावर सापडतात। आणि पर्यटनमध्ये लोणावळा असो, माथेरान असो, महाबळेश्वर असो, उटी असो म्हणजे हे जे थंड हवेचे ठिकाणे आहे हे पर्यटन स्थळे म्हणून इथे आहे। बघा, 250 शब्दांमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न सांगितलेला होता। आणि 5वा मुद्दा आहे वाहतूक व दळणवळण। वाहतूक दळणवळणमध्ये पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे असो, कोकण रेल्वे यासारख्या मार्गांमुळे वाहतूक व्यवस्था सुधारलेली आहे। ह्याशे आपण इथे हे मुद्दे लिहिले। आणि संभाव्य आणि धोके आणि संवर्धनामध्ये आता 3 मुद्दे आले आहे। जंगलतोड झाले आहे, शहरीकरण झाले आहे, भूसंकलनामुळे आणि हवामान बदल झाले आहे, आणि संवर्धनात्मक उपाय काय काय आहेत। बघा, महामार्ग, औद्योगिकरणामुळे जैवविविधतेचा धोका आहे, आणि भूसंकलन, हवामान बदल, अतिवृष्टीमुळे दगड कोसळण्याचे घटना वाढलेल्या आहे। तर संवर्धनात्मक उपाय, वन संवर्धन करणे, पर्यावरणपूरक पर्यटन करणे, जलसंधारण करणे आणि शाश्वत कृषी धोरणे आवश्यकता आहे। बघा, ह्या अशा पद्धतीने बॉडी आली। नंतर कंक्लुजनच्या भागमध्ये निष्कर्षामध्ये सह्याद्री पर्वतरांग भारताच्या पर्यावरण, आर्थिक, हवामान नियंत्रणासाठी महत्त्वाची असून शाश्वत विकासाची धोरणे संवर्धित करणे आवश्यक आहे। प्रॉपर 250 शब्दांमध्ये प्रश्न झालेला आहे। परत प्रश्नांमध्ये काय काय कसे मुद्दे यायला पाहिजे परत सांगतो, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। मुलांना हाच प्रॉब्लेम येतो की सर सुरुवातच इथून असतं, सर आमचा अभ्यास झाला आहे परंतु प्रश्न कशा पद्धतीने लिहायचे, प्रश्न कसे आहे। बघा, भौगोलिक रचना स्पष्ट करा सांगितलं, आणि भारताच्या हवामान, जैवविविधता, कृषी, जलसंपत्ती आणि आर्थिक जीवनावर कशा प्रकारे प्रभाव टाकते सविस्तर विश्लेषण करा। शब्द किती आहे, 250 शब्दांमध्ये सांगितलेले आहे। प्रॉपर पहिल्यांदा उत्तर सुरुवात केलेली आहे, झाली आपली सुरुवात झाली। नंतर भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये मी 4 मुद्दे घेतले। बघा, संरचना घेतली, नदी प्रणाली घेतली, हवामान प्रभाव घेतला आणि जैवविविधता घेतलेली आहे। ते झाल्यानंतर पुढे हवामान आणि पर्यावरणीय प्रभावामध्ये मान्सून नियमन घेतलं आणि जैवविविधता, हे 2 मुद्दे घेतलेले आहे।
तर आर्थिक सामाजिक प्रभावामध्ये कृषी घेतलं, जलविद्युत प्रकल्प घेतलं, खनिज संपत्ती, पर्यटन, अर्थव्यवस्था आणि वाहतूक, दळणवळण हे 5 मुद्दे घेतले आणि नंतर आता काय काय संभाव्य धोके आणि संवर्धनामध्ये काय काय आहे, धोक्यामध्ये जंगलतोड आणि शहरीकरण, भूसंकलन आणि हवामान बदल घेतला आणि संवर्धनात्मक उपायामध्ये मी तुम्हाला हे माहिती सांगितली आणि नंतर निष्कर्ष सांगितला. तुम्ही प्रश्न लिहिताना अशा पद्धतीने तुमचे प्रश्न कधी असतील तर तुम्हाला 100% मार्क तुमचे बरोबर येतील. बरोबर, 100% म्हणजे इतरांना जे मार्क येतात त्याच्या 1-2 मार्क तुम्हाला जास्त येतील, म्हणजे चांगले मार्क तुम्हाला पडतील. लक्षात ठेवायचे उत्तर कशा पद्धतीने लिहायचं. पहिला प्रश्न समजला असेल अशी अपेक्षा करतो. आता दुसरा बघा, पहिला पश्चिम घाटावर तयार केलेला होता, आता दुसरा हा प्रश्न पूर्व घाटावर तयार केलेला आहे. पूर्व घाट पर्वतरांगेची भौगोलिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि भारताच्या हवामान, जैवविविधता, जलसंपत्ती, कृषी, आर्थिक जीवनावर कशा प्रकारे प्रभाव टाकते याचे सविस्तर विश्लेषण करा. म्हणजे त्याच टाईपमध्ये प्रश्न घेतलेला आहे, कारण आपण डेमो प्रश्न घेतो आहे. तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजलं पाहिजे, त्यामुळे असा प्रश्न घेतलेला आहे, प्रॉपर प्रश्न घेतलेला आहे, म्हणजे सर्वची सर्व माहिती आली पाहिजे. बघा सुरुवात करताना बघा उत्तराची सुरुवात, पूर्व घाट पर्वतरांग भारताच्या पूर्व किनाऱ्यालगत, कोणकोणते भारताच्या पूर्व किनाऱ्यालगत राज्य आहे, इथे तामिळनाडू आहे, इथे आंध्र प्रदेश आहे, वर ओडिशा आहे आणि इथे कुठलं राज्य आहे, ओडिशा नंतर इथे वेस्ट बेंगॉल आहे, असे राज्य आहे. बघा ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, या ठिकाणी छत्तीसगड दूर येतं राज्यांमध्ये. छत्तीसगड नाही, इथे कोणतं राज्य आहे, इथे वेस्ट बेंगॉल आहे, इथे पश्चिम बंगाल. हा टायपिंग मिस्टेक झाली असेल माझ्याकडून. पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये किती किलोमीटर लांबीची पसरलेली आहे, 1750 किलोमीटर लांब पसरलेली आहे. आणि पश्चिम घाटासारखी सलग नाही तर अनेक वेगवेगळ्या टेकड्यांचा समूह आहे. याची सरासरी उंची किती ते किती आढळते, 600 ते 900 मीटर असून आंध्र बघा कुठे अरमकोंडा शिखर 1680 मीटर सर्वात उंच आहे. अरमकोंडा शिखर आहे तिथे 1680 मीटरचं. पूर्व घाटामध्ये बघा मी तुम्हाला शिकवताना अरमकोंडा शिखराचा उल्लेख केला नव्हता, परंतु या उत्तरामध्ये तुम्हाला उल्लेख केलेला आहे. किती किलोमीटर लांबीचे आहे हाही उल्लेख केलेला नव्हता. बघा ही रांग ही सलग नसून कशी बनलेली आहे, तुटक रांगेची बनलेली आहे. कारण का या ठिकाणून महानदी वाहते, इथून गोदावरी नदी वाहते, इथून कृष्णा नदी वाहते, इथून कावेरी पेन्नेरू नदी वाहतात. त्यामुळे या नद्यांच्या खनन कार्यामुळे ही रांग कशी झालेली आहे, तुटलेली दिसते आणि या रांगेत टेकड्यांचा समूह असा दिसतो. उत्तराला सुरुवात केलेली आहे. आता मुख्य बॉडीवर येऊ. आता आपण भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये तेच 3 भाग घेतलेले आहे. बघा संरचना घेतलेली आहे, नदी प्रणाली घेतलेली आहे, हवामान प्रभाव घेतलेला आहे, जैवविविधता घेतलेली आहे. सर प्रश्न चेंज करून द्यायला पाहिजे होता. काही मुलांच्या मनात असा प्रश्न आला असेल, कारण यामुळे चेंज नाही करून दिला, कारण आपला हा याविषयी पहिलाच आणि दुसरा प्रश्न आहे. कारण तुम्हाला प्रश्नांची सराव झाली पाहिजे, यासाठी तुम्हाला हा प्रश्न असा घेतलेला आहे. पहिल्या प्रश्नावर आधारितच घेतलेला आहे, फक्त पश्चिम घाटाऐवजी पूर्व घाट, परंतु डेटा सर्व पूर्व घाटाचा दिलेला आहे. पुढे बघा संरचना. पूर्व घाट मुख्यतः कोणत्या खडकापासून आहे, बघा ग्रॅनाइट, नाईस खडकांच्या प्राचीन स्वरूपाच्या संरचनेपासून बनलेली आहे. नदी प्रणाली बघा पूर्व गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांशिवाय या ठिकाणी बघा कोणकोणत्या सांगितल्या मी तुम्हाला, महानदी सांगितली, गोदावरी सांगितली, कृष्णा सांगितली, कावेरी सांगितली, पेन्नेरू या नद्या पर्वत रांगेतून पूर्व किनाऱ्याकडे काय होतात, वाहतात. आणि हवामान प्रभाव पूर्व घाट पश्चिम घाटा इतका उंच नसल्यामुळे तो नैऋत्य मान्सून पावसाला अडथळा निर्माण करत नाही. लक्षात ठेवायचं आहे. नाही तर तुम्ही असं म्हणाल की नैऋत्य मान्सून पावसाला अडथळा निर्माण करतो, अडथळा निर्माण करत नाही. त्यामुळे या भागात कमी पाऊस, किती पाऊस होतो, 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडतो. आणि जैवविविधता येथील जंगलांमध्ये कोणकोणते प्राणी आहे, हत्ती आहे, वाघ आहे, चित्ते आहे, नीलगाय आहे, विविध पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. बघा सिमलीपाल, शत्रुघ्नगड, बालामुरुगन, सत्वन यासारखे अभयारण्य या ठिकाणी आहे.
भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये असे 4 मुद्दे आलेले आहे। जसे आपण पश्चिम घाटामध्ये 4 मुद्दे बघितले, तशाच पद्धतीने इथे सुद्धा असे 4 मुद्दे आलेले आहे। आता पुढे बघा, हवामान आणि पर्यावरणीय प्रभावामध्ये 2 मुद्दे घेतलेले होते, तिथे सुद्धा 2 मुद्दे बघा, कोणकोणते 2 मुद्दे? मान्सून नियंत्रण आणि जैवविविधता। मान्सून नियंत्रणामध्ये पूर्व घाट सरासरी उंची कमी असल्यामुळे मान्सूनवर मोठा परिणाम करत नाही, परंतु बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या चक्रीवादळांना हा प्रदेश कसा आहे? संवेदनशील प्रदेश आहे, असं मान्सून नियंत्रण मध्ये घेतलेलं आहे। आणि जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनामध्ये पूर्व घाटात महानदीचा डेल्टा, कावेरीचा डेल्टा, कृष्णा गोदावरीचा डेल्टा यासारखे जैवविविधता असलेले भाग आहे। बघा किती डिटेलमध्ये घेतलेलं आहे। तर आर्थिक आणि सामाजिक प्रभावामध्ये बघा असेच 5 मुद्दे घेतलेले आहे। यामध्ये कृषी आहे, खनिज संपत्ती आहे, जलविद्युत प्रकल्प आहे, पर्यटन आहे आणि वाहतूक आणि पर्यावरण आहे। कृषीमध्ये येथील जमिनीमध्ये तांदूळ, ऊस, डाळी, कापूस, तंबाखू असे विविध प्रकारचे पिके या ठिकाणी लावली जातात। तर खनिज संपत्तीमध्ये बॉक्साइट, मॅग्नीज, लोह खनिज, चुनखडीक, अजून बरेच प्रकारचे खनिज इथे सापडतात। जलविद्युत प्रकल्पांमध्ये नागार्जुन सागर असो, हिराकूड असो, सरदार असे भरपूर जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आहे। हे पर्यटनमध्ये ओडिशातील सूर्यमंदिर असो, आराकून व्हॅली असो, अजून बरेचसे पर्यटन क्षेत्र या ठिकाणी आहे। पर्यटन क्षेत्रामध्ये तामिळनाडूमध्ये खूप पर्यटन क्षेत्र आहे। रामेश्वर हे पर्यटन क्षेत्र या ठिकाणीच आढळतं। वाहतूक दळणवळण आणि पर्यावरणामध्ये विशाखापट्टणम, चेन्नई, पराद्वीप, एन्नोर असे विविध बंदरे या ठिकाणी आहे। मित्रांनो, माहिती देताना इतकी डिटेलमध्ये दिलेली आहे, तुमचा प्रश्न चुकणार नाही। आणि संभाव्य आणि धोक्याने संवर्धन बघा, जंगलतोड आणि हवामान बदलमध्ये काय काय आढळतं? वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे जैवविविधता काय आलेली आहे? धोक्यात आले आहे। धूप, मृदा धूप आणि पूर, नद्यांच्या खोऱ्यात वारंवार पूर येत असतात, त्यामुळे काय होते? ते शेतीचं नुकसान होतं। आणि संरक्षणात्मक उपाय काय आहे? शाश्वत कृषी, शाश्वत शेती केली पाहिजे, वनीकरण केलं पाहिजे, जलसंधारण केलं पाहिजे, पर्यावरणपूरक धोरणे आवश्यक आहे। आणि निष्कर्ष असं घेतलेला आहे की पूर्व घाट पर्वतरांग जैवविविधता, शेती, जलसंपत्ती, व्यापारासाठी महत्त्वाची आहे। या भागात शाश्वत विकासासाठी वनसंवर्धन, जलसंपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण धोरणे राबवणे अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला पश्चिम घाटविषयी आणि पूर्व घाटविषयी कसाही प्रश्न कधी आला तरी पण यामधला डेटा वापरायचा आहे, कारण यामधला डेटा ऑथेंटिक डेटा आहे। मी वापर करताना NCERT असो, महाराष्ट्र बोर्ड असो, कौटिल्य आयोगचे पुस्तक असो, माझे ऑप्शनलचे पुस्तक असो, बरेचसा NIOSच्या नोट्स असो, अजून YCMच्या नोट्स असो, बराचसा डेटा एकत्र करून मी नोट्स काढलेल्या आहे। त्यामुळे मी तुम्हाला मागच्याही वेळेस सांगितलं होतं, आपण ज्या नोट्स किंवा ज्या भाग तयार केलेला आहे तो इतर पुस्तकांच्या मिळून आणि जितका चांगला देता येईल मला तितका चांगला देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। तुम्हाला हे 2 प्रश्न समजले का? पश्चिम घाट आणि पूर्व घाट समजले असेल तर आपण पुढे जाऊ, नाहीतर ज्या मुलांना समजलं असेल त्यांनी तिथे लिहून ठेवायचे, सर मला यामधला मुद्दा नंतर समजावून सांगा, मी तुम्हाला नंतर समजावून सांगेल। आता सर इथे मॅप वापरायचा का? हो, मॅप वापरू शकतात। आता काही जे मुलं आहेत ते अशा पद्धतीने मॅप वापरू शकतात, म्हणजे पश्चिम घाटाविषयी प्रश्न विचारलेला आहे, अशा तीन इथे पश्चिम घाट दाखवू शकतात। इथे काय आहे म्हणजे हा सलग आहे पश्चिम घाट असा दाखवला की इथे अशा पद्धतीने इथे उत्तर पश्चिम घाट असं टाकू शकतात, इथे मध्य पश्चिम घाट इथे टाकू शकतात आणि इथे दक्षिण पश्चिम घाट असं टाकू शकतात। हे झाल्यानंतर इथे सरासरी उंची 900 ते 1200 मीटरपर्यंत सरासरी उंची टाकू शकतात आणि सरासरी पर्जन्य 120 ते 700 सेंटीमीटर 700 सेंटीमीटर पाऊस असा इथपर्यंत तुम्ही इथे टाकू शकतात। बाकी या ठिकाणी बरेचसे भाग, या ठिकाणी असा भाग करून तुम्ही प्रतिरोध पर्जन्य तुम्ही दाखवू शकता। म्हणजे असा एकदम साधा सिंपल म्हणजे 25 सेकंदामध्ये मॅप तयार होईल अशा पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकता।
म्हणजे ज्याला नकाशा काढायचा असेल, पूर्व घाटाविषयी तुम्हाला नकाशा काढायचा असेल तशा तुटक तुटक रांगा तुम्ही दाखवू शकतात। ह्या रांगा दाखवल्यानंतर इथे पेन्नूर नदीचे खोरे, इथे कावेरी नदीचे खोरे, इथे कृष्णा नदीचे खोरे, इथे गोदावरी नदीचे खोरे, इथे महानदीचे खोरे, अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात। आणि ही रांग तुटक तुटक बनलेली आहे। सरासरी उंची याची इतकी आहे। या रांगेची एकूण लांबी 1750 किलोमीटर आहे। या रांगेची एकूण लांबी 1600 किलोमीटर होती। कुठल्या? पश्चिम घाटाची, पूर्व घाटाची इतकी लांबी आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथे मॅप काढू शकतात। मॅपबद्दल तुम्हाला समजलं असेल, म्हणजे मॅप कधी काढला तर तुमचं उत्तर इतरांपेक्षा प्रभावी ठरेल। पुढे आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही मॅप का नाही काढून दिला? याच्यासाठी काढून दिला की तुम्हाला मला अशा पद्धतीने तोंडी काढून द्यायचा होता। आता पुढचा प्रश्न द्वीपकल्पीय पठाराविषयी विचारलेला आहे। प्रश्न व्यवस्थित बघून घ्यायचा आहे। द्वीपकल्पीय पठाराची भौगोलिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा। बघा, भौगोलिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि त्याच्या भारताच्या पर्यावरणीय, कृषी, आर्थिक प्रणालीवर होणाऱ्या प्रभावाचे सविस्तर विश्लेषण करा, असा द्वीपकल्पीय पठारावर प्रश्न विचारलेला आहे। प्रॉपर किती शब्दांमध्ये प्रश्न लिहायचा आहे? 250 शब्दांमध्ये प्रश्न लिहायचा आहे। तर आता आपण सुरुवात करू। द्वीपकल्पीय पठार, तुम्हाला माहिती आहे द्वीपकल्प म्हणजे काय? 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग, या भागाला काय म्हणतात? द्वीपकल्प म्हणतात। द्वीपकल्पीय पठार असं भारताचं द्वीपकल्पीय पठार आहे। दक्षिणेला काय आहे? कार्डमम डोंगररांग आहे, निलगिरी डोंगररांग आहे, पूर्वेला पूर्व घाट आहे आणि बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला पश्चिम घाट आहे आणि अरबी समुद्र आहे, उत्तरेला विंध्य पर्वत आहे, वायव्येला अरवली पर्वत आहे आणि या ठिकाणी मेघालयचे पठार आहे। अशा पद्धतीने द्वीपकल्पीय पठाराच्या आजूबाजूला हे भाग आहे। आता आपण उत्तराला सुरुवात करू। द्वीपकल्पीय पठार हे भारताच्या भौगोलिक संरचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे। हे गोंडवानाकालीन खडकाच्या तुटलेल्या भूभागाचा अवशेष असून ग्रॅनाइट, गोंडवाना खडक आणि ज्वालामुखीपासून बनलेला बेसाळ खडक आहे। या ठिकाणची सरासरी उंची, द्वीपकल्पीय पठाराची एकूण उंची किती आहे? 500 ते 1000 मीटर पर्यंत आहे। तर भारताच्या महाराष्ट्राच्या पठाराची उंची किती आहे? 600 ते 300 मीटर इतकी आहे। म्हणजे सरासरी उंची किती आहे? 450 मीटर आहे। कोणाची? महाराष्ट्र पठाराची उंची। याचा विस्तार बघा, उत्तर प्रदेश पासून तर तामिळनाडू पर्यंत पसरलेला आहे। उत्तर प्रदेश पासून असं मी बोलताना का बोलले, इथे बागेलखंड, बुंदेलखंड या ठिकाणच्या द्वीपकल्पीय पठाराचे भाग येतात, बुंदेलखंड ते, म्हणून तिथून उत्तर प्रदेशच्या दक्षिणेपासून ते तामिळनाडू पर्यंत द्वीपकल्पीय पठार पसरलेलं आहे। सुरुवात झालेली आहे आपले उत्तर लिहायला। उत्तर मी तुम्हाला हे लिहिताना किती शब्दात सांगितलं होतं? 30 ते 40 शब्दामध्ये सुरुवात यायला पाहिजे। आणि मुख्य जो बॉडीचा भाग आहे, मुख्य भाग हा 120 ते 150 शब्दांमध्ये यायला पाहिजे। बघा शब्दवी किती इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 30 ते 40 शब्दांमध्ये सांगितलं होतं, बरोबर? म्हणजे सुरुवात आलेली आहे। भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये विस्तार आणि सीमा बघा। आता विस्तार, सीमा, मुख्य विभाग, नदी प्रणाली आणि पूर्ववाहिनी नद्या आणि मृदा प्रकार हे आपण बघू बरं का। बघा विस्तार आणि सीमा, पश्चिमेस काय आहे? पश्चिमेस अरवली पर्वत आहे, म्हणजे या वायव्येमध्ये अरवली पर्वत आहे आणि पश्चिम घाट आहे। तर पूर्वेस छोटा नागपूरचे पठार, पूर्व घाट आणि या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे। मी तुम्हाला वरतीच हे मॅपमध्ये विस्तार आणि सीमा दाखवलं। मुख्य विभाग बघा, मध्य पठार, मध्य पठारावर काय काय येतात? बुंदेलखंड, बागेलखंड, मालवाचे पठार हे मध्य पठारावर येतात। तर दख्खनच्या पठारावर महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठार, कर्नाटक पठार आणि आंध्र प्रदेशचे पठार, असे 3 भाग, असे 4 भाग येतात। आपण तेलंगणा पठारामध्येच आंध्र प्रदेशचा पठार सुद्धा इथे शिकलेला आहे। तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐकले असेल तर तुम्हाला आठवत असेल की सरांनी हे आपल्याला खूप डिटेलमध्ये शिकवलेलं होतं। नदी प्रणाली बघा, कोणकोणत्या नद्या? पश्चिम वाहिनी नद्या इथे वाहतात आणि पूर्ववाहिनी नद्या सुद्धा वाहतात। नर्मदा आणि तापी ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहे, या साईडला वाहतात आणि पूर्ववाहिनी नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि महानदी। आणि मृदा प्रकारामध्ये इथे काळी मृदा आढळते, लाल मृदा आढळते। काळ्या मृदेमध्ये कापूस आणि ज्वारी घेतले जातात, लाल मृदेमध्ये डाळी तांदूळ घेतले जाते, लॅटराइट मृदेमध्ये चहा कॉफीचे उत्पादन घेतले जाते।
असे सुद्धा मी तुम्हाला तक्त्यामध्ये कंसामध्ये हे पाठ सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दिलेला आहे। भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये 4 मुद्दे घेतलेले आहे। येईल का लक्षामध्ये? विस्तार आणि सीमा मुख्य विभाग घेतलेला आहे। मुख्य विभागामध्ये 2 भाग घेतलेले आहे, मध्य पठार आणि दख्खनचे पठार। नदी प्रणालीमध्ये पश्चिम वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या। मृदा प्रकारामध्ये मृदेंचे नाव दिलेले आहे। या ठिकाणी कोणकोणत्या मृदा आढळतात? तर आता पर्यावरणीय प्रभावामध्ये आता किती मुद्दे आहे? 3 मुद्दे घेतलेले आहे। हवामान नियंत्रक आहे, जैवविविधता आहे आणि वनस्पती आणि प्राणी आहे। हवामान नियंत्रकामध्ये बघा, पठार नैऋत्य मान्सूनला प्रभावित करते, ज्यामुळे दक्षिण भारतात वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आढळते। एक हवामान नियंत्रक मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे। जैवविविधतामध्ये सातपुडा असो, ताडोबा असो, नागार्जुन सागर असो, सुंदरबनचा भाग असो, पेंच असो, गीर असो, हे क्षेत्र या ठिकाणी आढळतात। आणि वनस्पती प्राण्यांमध्ये साल, सागवन, बांबू यासारखे झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात। तर प्राण्यांमध्ये वाघ आहे, हत्ती आहे, बिबटे आहे, मगरीसारखे प्राणी या ठिकाणी आढळतात। लक्षात ठेवायचं आहे। कृषी आणि आर्थिक प्रभावामध्ये खनिज संपत्ती, ऊर्जा निर्मिती आणि उद्योग आणि व्यापार घेतलेले आहे। कृषी आणि आर्थिकमध्ये खनिज संपत्तीमध्ये बघा, लोह खनिज कुठे आढळते? ओडिशा, झारखंड। कोळसा झारखंड, छत्तीसगड। बॉक्साईट मध्य प्रदेश। सोनं कुठे आढळते? कर्नाटक। आणि हिरे कुठे आढळते? पन्ना मध्य प्रदेशमध्ये। ऊर्जा निर्मितीमध्ये जलविद्युत प्रकल्प आहे। कोणकोणते जलविद्युत प्रकल्प आहे? यावर द्वीपकल्पीय पठारावर कोयना आहे, नागार्जुन सागर आहे, हिराकूड धरणे आहे। आणि थर्मल ऊर्जामध्ये कुठे आहे? सिंगरौली आणि कोरबा या ठिकाणी आहे। असे बरेचसे आहे, परंतु जे महत्त्वाचे होते, जे नाव आठवले ते लिहिलेलं आहे। प्रॉपर शब्दांमध्ये उत्तर आलेलं आहे। आणि उद्योग आणि व्यापारांमध्ये या भागात मोठ्या प्रमाणावर कापूस, साखर, पोलाद आणि सिमेंट उद्योग या ठिकाणी विकसित झालेले आहे। तर निष्कर्षामध्ये बघा काय काय आलं? तर द्वीपकल्पीय पठार भारताच्या कृषी, खनिज संपत्ती, जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। याच्या शाश्वत व्यवस्थापनाद्वारे पर्यावरण संरक्षण, कृषी सुधारणा आणि औद्योगिक वाढ साधता येईल। समजलं का तुम्हाला? या प्रश्न द्वीपकल्पीय पठारावर प्रश्न कधी आला मित्रांनो तर चुकायचं नाही। द्वीपकल्पीय खूप डिटेलमध्ये प्रश्न लिहून दिलेला आहे। द्वीपकल्पीय पठाराचे भौगोलिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि भारताच्या कोशावर पर्यावरण, कृषी, आर्थिक प्रभाव प्रणालीवर होणाऱ्या प्रभावाचे सविस्तर विश्लेषण करा। अशा पद्धतीने हा प्रश्न आहे। तुम्ही पटापट मी शिकवत असताना भौगोलिक वैशिष्ट्ये लिहून घ्यायचे आहे, कशा पद्धतीने लिहिलेले आहे, पर्यावरणीय प्रभाव कशा पद्धतीने लिहिलेला आहे, तर ते झाल्यानंतर कृषी आणि आर्थिक महत्त्व कशा पद्धतीने लिहिलेलं आहे आणि निष्कर्ष कशा पद्धतीने लिहिलेला आहे हे मांडून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर उत्तर लिहिता जमेल। आता द्वीपकल्पीय पठारावर परत एक प्रश्न लिहून दिलेला आहे मी तुम्हाला, बघा। द्वीपकल्पीय पठारावर दुसरा प्रश्न बघू आता। द्वीपकल्पीय पठाराच्या भौगोलिक रचनेचे सविस्तर विश्लेषण करा। त्याच्या भारताच्या जलसंपत्ती, हवामान आणि लोकसंख्या वितरणावर होणारे परिणाम स्पष्टीकरण करा। मित्रांनो, मला असं वाटतं मी जे प्रश्न घेतले आहे किंवा मी भरपूर विचार करून प्रश्न तयार केलेले आहे, मला असं वाटतं का UPSCच्या प्रश्नांचा जे मागे प्रश्न झाले, माझा ऑप्शनल सुद्धा जॉग्राफीच होता, माझं शिक्षण सुद्धा जॉग्राफीमध्ये झालेलं आहे, त्यामुळे प्रश्न तयार करताना मी प्रॉपर विचार केलेला आहे। आणि मला असं वाटतं मी जे डेमो प्रश्न घेतो आहे त्यापैकी बऱ्यापैकी प्रश्न आले पाहिजे असं मला वाटतं। तुम्ही विश्वास असेल तर तुम्ही हे असे प्रश्न तयार करू शकतात, व्यवस्थित तयार करून शकतात हे बाय प्रश्न। आता उत्तर लिहू आता आपण। द्वीपकल्पीय पठार हे भारताच्या दक्षिण मध्य भागात सुमारे किती? 16 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे। बघा, भौगोलिक रचनेचे सविस्तर विश्लेषण करायचे सांगितलेले आहे। नंतर हे प्राचीन गोंडवाना खडकाचे अवशेष असून प्रामुख्याने ग्रॅनाइट, नाईस, बेसाल्ट, गोंडवाना खडक चुनखडीच्या रचनेत आढळते। याला 2 प्रमुख भागांमध्ये विभागले जाते, मध्य भारतातील पठार आणि दख्खनचे पठार। सुरुवात झालेली आहे आपले 30 ते 40 शब्दांमध्ये आणि आता आपण बॉडीचा भाग बघणार आहोत, मधला भाग बघणार आहे। बघा, भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये उंची आणि विस्तार पहिला मुद्दा, दुसरा आणि मुख्य विभागाला।
उंची आणि विस्तारामध्ये पठाराची सरासरी उंची किती आहे? 500 ते 1000 मीटर. पूर्ण द्वीपकल्पीय पठाराबद्दल बोलत आहे मी. दुसरं, उत्तरेस विंध्य पर्वत आहे, पश्चिम अरवली पर्वत, पश्चिम घाट आहे, पूर्वेस काय आहे? छोटा नागपूरचे पठार आहे आणि पूर्व घाट आहे. तर मुख्य विभागांमध्ये मध्य पठारावर काय काय? बुंदेलखंड, बागेलखंड, मालवाचे पठार आहे. आणि दख्खनच्या पठारावर काय? दख्खन पठारावर काय काय आले? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे पठार. हे इथे आलेले आहे. सर, पहिल्याही प्रश्नामध्ये तुम्ही हेच मुद्दे टाकलेले आहे. प्रश्नाचं स्वरूप बघा, प्रश्नाच्या स्वरूपानुसार माहिती तेच राहणार आहे बऱ्यापैकी, फक्त प्रश्नाचा पॅटर्न बदलणार आहे. आता ह्या प्रश्नाच्या पॅटर्नमध्ये काय सांगितले होते? परिणामांचे स्पष्टीकरण द्या. बघा, विश्लेषण करा आणि परिणामांचे स्पष्टीकरण द्या असं होतं. त्यामुळे पहिल्यांदा उत्तर सुरुवात केली, नंतर भौगोलिक वैशिष्ट्य लिहिले, नंतर जलसंपत्तीवर कोणकोणता प्रभाव आहे. तर बघा, प्रभाव कोणकोणता पडलेला आहे द्वीपकल्पीय पठारावरील जलसंपत्तीवर? नदी प्रणाली असो, जलसंधारण प्रकल्प असो, भूगर्भ जल स्रोत असो. नदी प्रणालीमध्ये तुम्हाला माहिती आहे पूर्ववाहिनी नद्या आहे आणि पश्चिमवाहिनी नद्या आहे. पूर्ववाहिनी नद्या कोणकोणत्या आहे? बघा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी हे कुठे जातात बरं का? बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होतात. तर पश्चिमवाहिनी नद्या तापी असो, माही असो, नर्मदा असो, साबरमती या अरबी समुद्रामध्ये विलीन होतात. या असे नदी प्रणालीमध्ये असे 2 वाक्य असे लिहिलेले आहे. जलसंधारणमध्ये नागार्जुन सागर हिराकूर प्रकल्प, नर्मदा सरोवर, अजून कोयना, भाकरा नांगर प्रकल्प हे इत्यादी धरणे जलसाठ्यामध्ये मदत करतात. तर भूजल स्रोतांमध्ये पठारी प्रदेशात अनेक ठिकाणी कूपनलिका आढळतात, विहिरी आढळतात, पाणी पुरवठा केला जातो. बघा किती डिटेलमध्ये दिलेले आहे ते, म्हणजे जलसंपत्तीवर प्रभाव. तर प्रॉपर आपण जलसंपत्ती संबंधी या ठिकाणी बोललेलो आहे. पुढे बघा, हवामान आणि लोकसंख्या वितरण. हवामान लोकसंख्या वितरण आहे, तर प्रॉपर हवामान आणि लोकसंख्या वितरणावरच बोलू. मुद्दे भटकायचे नाही. प्रश्नांमध्ये ज्यावेळेस तुमचे उत्तर चेक केले जातील, तुम्ही प्रिलियम दिले, मेन्सला क्वालिफाय झाले आहे, तर ज्यावेळेस तुमचे उत्तर चेक केले जातील त्यावेळेस प्रश्नाला धरूनच हे उत्तर पाहिजे, तरच तुम्हाला मार्क भेटतील. त्यामुळे ज्या व्यक्तीला अनुभव आहे, ज्याने परीक्षा दिलेल्या आहे, ज्याने बऱ्याच दिवस UPSC MPSCचा अभ्यास केलेला आहे, तशा व्यक्तीला तुम्हाला वाटेल की ही व्यक्ती मला योग्य मार्गदर्शन करू शकते, त्या व्यक्तीचं तुम्ही गायडन्स घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. हवामान आणि लोकसंख्या वितरणावर बघा, हवामान प्रभावावर काय काय आलं? पठाराचे पश्चिम घाट आणि पूर्व घाट मान्सून वाऱ्यांना प्रभावित करतात, ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे हवामान निर्माण होते. आणि पठाराच्या काही भागात कोरडे हवामान, विदर्भ, मराठवाडा, तर काही भागामध्ये दमट हवामान, कर्नाटक, केरळ या ठिकाणी आढळते. लोकसंख्या वितरणमध्ये बघा, पठाराच्या मध्य भागात काय विरळ लोकसंख्या आहे, परंतु नद्यांच्या खोऱ्यामध्ये कशी लोकसंख्या आढळते? दाट लोकसंख्या आढळते. प्रश्नाला धरूनच आपलं उत्तर आलेलं आहे. आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व मध्ये बघा काय काय, तर खनिज संपत्ती आहे, कृषी आहे आणि काय आहे? पर्यावरणीय समस्या आहे. खनिज संपत्तीमध्ये या ठिकाणी बघा, लोह खनिज आहे कुठे? ओडिशा आणि झारखंड. कोळसा आहे कुठे आहे? झारखंड, छत्तीसगड. बॉक्साईट आहे कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये, ओडिशामध्ये. सोना आहे कर्नाटकमध्ये. हिरे आहे पन्ना या ठिकाणी. परत कृषीमध्ये काळी मृदा आढळते. बघा इथे काळी मृदा दिलेली आहे, इथे लाल मृदा दिलेली आहे आणि इथे लॅटराईट मृदा दिलेली आहे. काळी मृदेमध्ये कापूस आणि तूर, लाल मृदेमध्ये तांदूळ, डाळी, लॅटराईट मृदेमध्ये काय घेतले जाते? चहा आणि कॉफीचे उत्पादन. पर्यावरणीय समस्या काय काय निर्माण झाल्या आहे पश्चिम घाटावर? तर बघा, जंगलतोड होते का? होते आहे. मृदा धूप होते का? होते आहे. अनियंत्रित खननकाम होते का? होत आहे. त्यामुळे जैवविविधतेला काय पोहोचलेला आहे? धोका पोहोचलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आणि निष्कर्ष म्हणजे उत्तराचा शेवट करताना द्वीपकल्पीय पठार भारताच्या जलसंपत्ती, हवामान, लोकसंख्या वितरणावर थेट परिणाम करणारे महत्त्वाचे भौगोलिक क्षेत्र आहे. याचा शाश्वत वापर केला तर जलसंधारण, कृषी सुधारणा आणि पर्यावरण संतुलन राखणे काय होणार आहे? शक्य होणार आहे.
प्रश्न विचारलेला होता 250 शब्दांमध्ये, आपलं उत्तर पण प्रॉपर 250 शब्दांमध्ये आलेलं आहे। जे मुलं आत्ता माझं लेक्चर ऐकत असेल त्या मुलांनी मुद्दे लिहून ठेवायचे आहे, प्रश्न लिहून ठेवायचे आहे आणि ज्यांना अजून ज्यांच्याकडे ज्यांनी जुने प्रश्नांचे उत्तर लिहून ठेवलेले असेल त्या मुलांनी माझ्याकडे चेकिंगला यायचं आहे। म्हणजे तुम्हाला मी सांगेल की इथे ह्या उत्तरामध्ये असे मुद्दे यायला पाहिजे, इथे असा फायदा होईल, इथे असे मार्क वाढू शकतात, इथे मॅप वापरला पाहिजे, बरोबर। तुम्हाला एकूण एक लेक्चर म्हणजे टप्प्याटप्प्यानं जसे पहिल्यापासून लेक्चर घेतलेले आहे तशाच टप्प्यानं तुम्ही लेक्चर बघायचे आहे, घाई करायची नाही। नितीन सर आता मी पहिलं लेक्चर बघितलं नंतर 5वं लेक्चर बघतो, तुम्हाला समजणार नाही। कारण मी शिकवताना बरोबर ज्या मुलाला काहीच माहीत नाही म्हणून पहिलं लेक्चर सिलेबसचं घेतलं, नंतर पुस्तक कोणते वाचा, नंतर एनसीईआरटी कसे वाचा, नंतर मॅपचा अभ्यास कसा करा, प्रॉपर एक लेक्चर घेतलेलं आहे। नंतर प्रॉपर एक मुद्दा शिकवला आहे, पहिला चॅप्टर शिकवला त्यावर प्रश्न घेतले, दुसरा चॅप्टर शिकवला त्यावर प्रश्न घेत आहे, म्हणजे प्रॉपर आपण टप्प्याटप्प्याने चाललेलं आहे। त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, तुम्हाला 100% चांगले मार्क पडतील। चला आता पुढचा प्रश्न बघू। बघा, गाळाच्या मैदानी प्रदेशासंबंधी प्रश्न विचारलेला आहे। उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचे सविस्तर विश्लेषण करा आणि त्याच्या भारताच्या हवामान, जैवविविधता, जलस्रोतांवर होणारे परिणामांचे स्पष्टीकरण द्या। किती शब्दांमध्ये आहे? 250 शब्दांमध्ये प्रश्न तयार केलेला आहे। तर द्यायचे आहे बघा, उत्तर भारतातील पर्वतीय प्रदेश मुख्यतः हिमालय पर्वतरांगांमध्ये समाविष्ट आहे, जो जगातील सर्वात तरुण आणि सक्रिय पर्यावरणीय प्रदेशापैकी एक आहे। त्याच्या निर्मितीमागे भारतीय प्लेट असो किंवा युरेशियन प्लेट असो यांची टक्कर कारणीभूत आहे। बघा, उत्तराची सुरुवात केलेली आहे, सुरुवात किती शब्दांमध्ये आलेली आहे? बरोबर 30 ते 40 शब्दांमध्ये सुरुवात आलेली आहे। आता बॉडीमध्ये आपण जाताना पहिल्यांदा भौगोलिक वैशिष्ट्ये हा एक मुद्दा घेतला आहे, नंतर हवामानावरील प्रभाव हा मुद्दा घेतलेला आहे। भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये बघा 3 मुद्दे घेतलेले आहे। मुख्य विभागांमध्ये काय काय मुद्दे आले आहे? शिवालिक टेकड्या आल्या आहे, मध्य हिमालय आले आहे आणि उंच हिमालय किंवा हिमाद्री हिमालय आलेला आहे, बरोबर। एका ओळीतच लिहिलेला आहे, कारण 250 शब्दांमध्ये आहे, जास्तीत जास्त माहिती दिली पाहिजे, म्हणजे पेपर चेकरला असं वाटेल की या मुलाचा प्रॉपर अभ्यास झालेला आहे। तर शिवालिक टेकड्यांमध्ये बघा काय काय, तर 900 ते 1100 मीटर उंच असून मोठ्या प्रमाणावर दरी आणि खोऱ्यांनी व्यापलेले आहे। मध्य हिमालयामध्ये 2000 ते 4000 मीटर उंच असून प्रसिद्ध पर्यटन स्थळे म्हणजे शिमला असो, मसुरी असो, नैनिताल असो असे भाग दिलेले आहे। तर हिमाद्रीमध्ये 6000 मीटरपेक्षा अधिक उंच आहे। मग इथे काय एव्हरेस्ट आहे, कांचनगंगा आहे, नंदादेवी आहे, असे सर्वोच्च शिखरे या ठिकाणी आढळतात। असे भौगोलिक वैशिष्ट्य इथे दिलेले आहे। तर पुढे हवामानावरील प्रभाव, मान्सूनचा अडथळा, हिमालय पर्जन्यवृष्टी रोखून उत्तर भारतात वाळवंटाचे स्वरूप तयार करते, म्हणजे थरचे वाळवंट असो, हिमवर्षामुळे गंगा आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यात जलसिंचनाला काय मिळते? इथे चालना मिळते। अशा पद्धतीने हवामानावरील प्रभावामध्ये एक मुद्दा घेतलेला आहे। नंतर दुसरा मुद्दा हवामान नियंत्रक मध्ये घेतलेला आहे। बघा, हिवाळ्यात थंड वाऱ्यांपासून उत्तर भारतात येण्यापासून काय करते? हे हिमालय पर्वतरांग अडथळा निर्माण करते। उन्हाळ्यात मान्सून वाऱ्यांना उंचावण्यास मदत करते, त्यामुळे इथे काय होतं? अधिक पाऊस पडतो, म्हणजे कुठल्या भागामध्ये? ईशान्य भागामध्ये जास्त पाऊस पडतो। जलस्रोतांसंबंधी प्रभाव, नदी प्रणाली घेतली आहे। हिमालयीन नद्या कोणकोणत्या आहे? गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू या सतत पाणी पुरवठा करणाऱ्या नद्या आहे। हिम नद्यांमधून ग्रीष्म ऋतूमध्ये पाणी वितळून गंगा नदीच्या खोऱ्यात जाते आणि शेतीसाठी काय होते? उपयुक्त ठरते। तर जलस्रोतांवर प्रभावामध्ये नदी प्रणाली घेतलेली आहे। बघा, हिमालयीन नद्या गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू सतत पाणी पुरवठा करतात आणि हे घेतलेलं आहे। इथे परत घेतलं मी हा मुद्दा। दुसरा बघा, जैवविविधता आणि पर्यावरणीय महत्त्वांमध्ये कोणकोणते मुद्दे आलेले आहे? वनसंपत्ती आले आणि प्राणीजीवन आले। वनसंपत्तीमध्ये हिमालयीन भूभागात अल्पाईन वनस्पती, देवदार, सीडार, ओक हे वृक्ष आढळतात आणि प्राणीजीवनामध्ये काय आहे? हिमतेंदवा, तिबेटी लोमडी, रेड पांडा यासारखे दुर्मिळ प्राणी या ठिकाणी आढळतात।
निष्कर्ष, आता आपण निष्कर्ष बघू. निष्कर्षामध्ये प्रॉपर 30 ते 40 शब्दांमध्येच निष्कर्ष आलेला आहे आणि निष्कर्ष देताना पॉझिटिव्ह निष्कर्ष द्यायचा आहे, म्हणजे तुमच्या पेपर चेकरला पॉझिटिव्ह मेसेज जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील. इथे बघा निष्कर्ष, उत्तर भारतात पर्वतीय प्रदेश भारताच्या हवामान, जलस्रोत आणि पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वपूर्ण आहे. हिमनद्या, समृद्ध जैवविविधता, हवामान नियंत्रकावर प्रभाव, भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो. येते का लक्षामध्ये? अशा पद्धतीने आपलं उत्तर आलं पाहिजे. बरोबर 250 शब्दांमध्ये आहे. त्यासाठी प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आणि उत्तर लिहायचं आहे. बघा, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशांचे भौगोलिक वैशिष्ट्य सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. नंतर हवामान प्रभाव सांगितला, जैवविविधता सांगितले आणि जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामांचे स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलेले आहे. सुरुवात बघा, मुद्दे प्रॉपर लिहून घ्या. मुद्दे लिहून घ्यायचे आहे. परत म्हणायचं नाही सर आमचे मुद्दे राहून गेले, आम्हाला उत्तर लिहिता येत नाही. तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही एकदा बॅच ऐकल्यावर तुम्हाला नंतर काहीच करण्याची गरज नाही. फक्त व्यवस्थित ऐकायचं आहे, शिकवण्याकडे प्रॉपर लक्ष ठेवायचं आहे. दुसरा प्रश्न बघू आता आपण. हिमालयीन पर्वतरांगाच्या भारताच्या संरक्षण, कृषी आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करा. आणि मित्रांनो, मला असं वाटतं की हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता 2025च्या राज्यसेवा मुख्यला, त्यामुळे लक्षात ठेवा आपण हे 10 प्रश्न घेतलेले आहे. 10 प्रश्नांपैकी आपले 2 किंवा 1 पण प्रश्न कधी आला किंवा प्रश्न नाही पण आला किंवा त्यासंबंधी आपल्याला नुसतं माहिती पण अशा पद्धतीने आहे, ही माहिती कधी वापरली तरीही तुम्हाला चांगले मार्क पडतील. मुद्दे हेच मुद्दे येतात. बघा आता उत्तर, हिमालय पर्वतरांग भारताच्या सामरिक, कृषी आणि आर्थिक संरचनेत महत्त्वाची भूमिका बजावते. ही पर्वतरांग पर्वतीय प्रदेश उत्तर भारताला नैसर्गिक संरक्षण, कृषी पूरक वातावरण आणि जलसंपत्तीचा स्रोत प्रदान करते. बघा आता संरक्षणावरील प्रभावामध्ये कोणकोणते मुद्दे घेतलेले आहे. नैसर्गिक अडथळा. नैसर्गिक अडथळामध्ये बघा काय काय येतं. चीन, पाकिस्तान आणि नेपाळ सारख्या देशांपासून भारताला संरक्षण मिळते. अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे युद्धाच्या परिस्थितीत शत्रूंसाठी आव्हानात्मक क्षेत्र हे तयार झाले आहे. संरक्षणावरील प्रभावामध्ये परत दुसरा मुद्दा काय, सैन्यतळ आणि गस्त. बघा सियाचीन ग्लेशियर असो, अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय लष्कराचे महत्त्वपूर्ण तळ काय आहे या ठिकाणी महत्त्वपूर्ण तळ आहे. कृषी क्षेत्रावर प्रभाव, नदी प्रणाली आणि जलसिंचन. बघा नदी प्रणाली आहे तिथे गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू यासारख्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये कृषी प्रदेश आहे. तर गहू, तांदूळ, भाजीपाला, हंगामी पिके मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. फळबाग आणि हिवाळी शेती. बघा जम्मू काश्मीर असो, हिमालय असो, उत्तराखंड असो या ठिकाणी सफरचंद, चेरी, बदाम, अक्रोड यासारखे उत्पादन घेतले जातात. तर अर्थव्यवस्था प्रभावामध्ये बघा पर्यटन आणि रोजगार हा एक पहिला मुद्दा घेतला आणि त्यानंतर पर्यटन रोजगारानंतर खनिज संपत्ती आणि जलविद्युत घेतलेला आहे. बघा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव, पर्यटन आणि रोजगार. बघा शिमला, लेह, लडाख, मनाली, गंगटोक, दार्जिलिंग येथे पर्यटन मोठ्या प्रमाणावर आहे. तर ट्रेकिंग, स्कीइंग, धार्मिक पर्यटन, बद्रीनाथ असो, केदारनाथ असो यामुळे आर्थिक उत्पन्न काय झालेले आहे, वाढलेले आहे. तर खनिज संपत्ती आणि जलविद्युत या ठिकाणी बघा हायड्रो पॉवर प्रकल्प इथे टिहरी आहे, भाकरानांगर आहे, रिहान प्रकल्प आहे, या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. हिमालयाच्या काही भागामध्ये कोळसा, चुनखडी, जस्त आणि तांबे यासारखे साठे येथे आढळतात. हिमालयासंबंधी प्रश्न दुसरा प्रश्न आपण बघितलेला आहे. तर निष्कर्षामध्ये बघा हिमालय पर्वतरांग भारताच्या संरक्षण, कृषी, आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा योग्य व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणीय संतुलन, पाणी पुरवठा आणि पर्यटन विकास शक्य आहे. प्रॉपर प्रश्न दिलेला आहे. प्रश्न पहिल्यांदा समजून घेतला आणि नंतर त्याचं उत्तर लिहिलेलं आहे.
प्रश्न वाचायचा, थोडा विचार करायचा आणि उत्तर लिहायचं आहे. हिमालयीन पर्वतरांगासंबंधी आपण 2 प्रश्न बघितले आणि आता उत्तर भारतीय गंगा सिंधू गाळाच्या मैदानाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर सविस्तर चर्चा करा, सविस्तर वर्णन करा आणि कृषी, जलसंपत्ती आणि लोकसंख्येच्या वितरणावर परिणामांचे विश्लेषण करा. प्रश्न बघा व्यवस्थित काय सांगितलंय. भौगोलिक वैशिष्ट्यांचे सविस्तर वर्णन करायचं आहे आणि कृषी, जलसंपत्ती, लोकसंख्यांच्या वितरणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करायचं आहे. प्रश्न किती शब्दांमध्ये लिहायचा आहे? 250 शब्दांमध्ये लिहायचा आहे. आता 250 शब्दांमध्ये प्रश्न लिहू. तर उत्तर लिहिताना सुरुवात करू. पहिल्यांदा उत्तर भारतीय गंगा सिंधू गाळाच्या मैदान हिमालय पर्वत आणि प्राचीन अरवली पर्वतरांगांमधून वाहून आलेल्या गाळाच्या संचयनाने तयार झालेलं आहे. हे मैदान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यापर्यंत पसरलेलं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी असा प्रॉपर मॅप तुम्ही काढू शकता. 2400 किलोमीटर या ठिकाणी असं पंजाब हरियाणाचे मैदान, इथे राजस्थानचे मैदान, इथे गंगा नदीचे मैदान आणि या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचे मैदान. या ठिकाणी उंची तुम्ही आपल्या नोट्स चेक करा. मी तुम्हाला लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे बरोबर. इथे तुम्हाला प्रॉपर 2 ते 3 मॅपसुद्धा तयार करून दिलेले होते. राज्य इथे किती किती हे सर्व आणि हे सर्वीची सर्व माहिती बघायची आहे. कसं आहे तर इथे प्रॉपर आणि तिथे सुद्धा सांगितलं होतं कृषी, जलसंपत्ती आणि लोकसंख्या वितरणावर परिणामांचे विश्लेषण करा असा प्रश्न येऊ शकतो. तर ह्या प्रश्नांमध्ये भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये बघा काय काय तर निर्मिती आणि संरचना. हिमालयीन नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयनामुळे काय तयार झालेले आहे? मैदान तयार झालेले आहे. तर उत्तरेस शिवालिक रांग असो, दक्षिणेस विंध्य असो, सातपुडा पर्वत असो, पश्चिमेस थरचे वाळवंट असो आणि पूर्वेस काय असो? ब्रह्मपुत्राचे खोरे असो. यामध्ये प्रमुख विभागांमध्ये काय काय येतं? प्रमुख विभाग बघा भांगर, खादर आणि तराई. तुम्हाला भांगर, खादर, तराईचे सुद्धा मी तुम्हाला मॅप काढून दिला होता. आठवत असेल तुम्हाला. भांगर म्हणजे काय? जुना गाळाचा मैदानी प्रदेश. तर खादर म्हणजे काय? नव्याने व्यापलेला सुपीक म्हणजे नवीन गाळाचा मैदानी प्रदेश. आणि तराई म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी दलदलीचा जो भाग येतो तो आहे तराई. इथे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. पीक व्यवस्था चांगली होते. डासांचे साम्राज्य तराई प्रदेशाला म्हणतात. बारीक मृदेचा प्रदेश येतो, दलदलीचा प्रदेश येतो. म्हणजे आपण यामध्ये माहिती वाढवू शकतो, परंतु उत्तर हे जास्त मोठं जाईल. 250 शब्दांमध्ये सांगितलं आहे. 250 शब्दांमध्ये लिहायचं. मग सर प्रॉपर 250 शब्दांमध्ये आलं पाहिजे का? नाही, 260, 240 अशा शब्दांमध्ये आलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण प्रॅक्टिस करायची आहे. एक प्रश्न लिहिण्यासाठी जास्तीत जास्त 7 ते 8 मिनिटं द्यायचे आहे. 7 ते 8 मिनिटामध्ये प्रॉपर प्रश्न लिहिता आले पाहिजे. कृषी प्रभावामध्ये बघा, कृषी प्रभाव मध्ये 2 मुद्दे घेतलेले आहे. सुपीक जमीन आणि सिंचन व्यवस्था. बघा सुपीक जमिनी हे मैदान जगातील सर्वात सुपीक जमिनींपैकी एक आहे, ज्यामुळे गहू, तांदूळ, ऊस, डाळी, भाजीपाला, फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तर सिंचन व्यवस्थामध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू नद्यांच्या खोऱ्यामुळे पाण्याने भरपूर सिंचन उपलब्ध होते. या ठिकाणी इंदिरा गांधी कालवा असो, गंगा कालवा असो, बेतवा प्रकल्प असो, मोठमोठे सिंचन योजना या ठिकाणी राबवलेल्या आहे. तर जलसंपत्ती आणि लोकसंख्या वितरणामध्ये नद्यांचे योगदान आणि दाट लोकसंख्या. या नद्या आहे, तुम्हाला माहिती आहे नद्या मी तुम्हाला प्रॉपर मॅपमध्ये सुद्धा काढून दिलेल्या होत्या. सिंधू, गंगा, यमुना, घागरा, गंडक, कोसी, ब्रह्मपुत्रा नद्यांमुळे पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. तर दाट लोकसंख्यामध्ये उत्तम कृषी उत्पादन. जलसंपत्तीमुळे हा प्रदेश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रदेश बनलेला आहे. वाराणसी, लखनौ, पटना, कोलकाता मोठे शहरे इथे विकसित झालेली आहे. व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे, प्रॉपर माहिती दिलेली आहे. असेच्या असे तुम्ही मुद्दे उचलले तरीही चालतील. निष्कर्षमध्ये उत्तर भारतीय गाळाचे मैदानी प्रदेशाच्या अन्नधान्य उत्पन्नासाठी अत्यंत महत्त्वाचा असून जलसंपत्ती सुपीक जमिनीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासात मोठ्या वाटा उचलते. मित्रांनो, तुमच्या लक्षात येत आहे का? मी तुम्हाला प्रॉपर एक एक प्रश्न समजावून सांगत आहे. प्रत्येक टॉपिकवर मी तुम्हाला प्रश्न तयार करून दिलेला आहे.
मागचं लेक्चर ज्यांनी मागचे लेक्चर ऐकले असेल त्यांना प्रश्न 100% समजत असेल. गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा गाळाच्या मैदानाच्या पर्यावरणीय समस्यांचे विश्लेषण करा आणि त्यावर उपाय सुचवा. अजून आपली नदी प्रणाली पुढच्या लेक्चरमध्ये होणार आहे. नदी प्रणालीमध्ये सुद्धा यामधला बराचसा भाग येईल आणि तुम्हाला नदी प्रणाली आणि हा जो उत्तर भारतीय गाळाचा मैदानी प्रदेश बऱ्यापैकी सारखा प्रदेश आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं काही माहिती इथे आणि काही माहिती आपण तिथे शिकू हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. आता इथे उपाय सुचवा असं सांगितलं आहे. पर्यावरणीय समस्यांचे विश्लेषण करायचं आहे आणि त्यावर उपाय सुचवायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न समजला का? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जॉग्राफीला अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. मला असं वाटतं हाही प्रश्न विचारू शकतात. मी तुम्हाला मागचा प्रश्न का सांगितला म्हटलं तो प्रश्न विचारू शकतात हिमालयासंबंधी. यासंबंधी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. IMP प्रश्न म्हणून लिहून ठेवायचे आहे. बघा उत्तर काय आहे? उत्तर भारतीय गाळाचे मैदान भारतातील सर्वाधिक सुपीक मैदानापैकी एक असून वाढती लोकसंख्या, शहरीकरण, हवामान बदलांमुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहे. तर सुरुवात केली आपण प्रश्नाला आणि मुख्य पर्यावरणीय समस्या कोणकोणत्या आहे? उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यामध्ये बघा मृदाधूप आणि गाळ संचयन. पुढे बघा कुठले आहे? जलप्रदूषण. ते झाल्यानंतर कुठलं आहे? पूर आणि नदीमार्ग बदल. हे बघा मुख्य पर्यावरणीय समस्या आहे. मृदाधूप आणि गाळ संचयन बघा अतिरेकी शेती, वारे, पुरांमुळे मृदाधूप काय होते? मोठ्या प्रमाणामध्ये होते. गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांमध्ये गाळ साचल्यामुळे पूरस्थिती काय होते? निर्माण होते. जलप्रदूषणामध्ये बघा औद्योगिक आणि शहरी सांडपाण्यांमुळे गंगा, यमुना नद्यांमुळे सोडलेल्या पाणी प्रदूषण वाढत आहे. गंगा स्वच्छ अभियान यासाठी सुरू करण्यात आले आहे. पूर आणि नदीमार्ग बदल. कोसी नदी असो, ब्रह्मपुत्रा नदी असो, वारंवार आपला मार्ग बदलतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विस्थापन होते. वारंवार पूरस्थितीमुळे शेती आणि गावांवर मोठ्या प्रकारे परिणाम होत असतो. उपाय आणि शाश्वत विकास. उपाय काय काय केला पाहिजे? मृदा संवर्धन, जलव्यवस्थापन केलं पाहिजे. मृदा संवर्धनासाठी वनीकरण वाढवले पाहिजे. जैविक शेती प्रोत्साहित करणे, अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टाळणे गरजेचे आहे. जलसंधारण तंत्राचा अवलंब करून भूजल पातळी सुधारता येऊ शकते. तर नदी व्यवस्थापन केली पाहिजे. नदी व्यवस्थापनामध्ये काय काय येईल बरं? नदीपात्र गाळ काढणे म्हणजे ड्रेंजिंग करून पूरस्थिती नियंत्रणात करता येईल. मोठ्या प्रमाणावरील सांडपाणी सक्रिय केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. पूरनियंत्रण आणि पुनर्वसनासाठी मजबूत बंधारे बांधू शकतात. पूरनियंत्रण प्रकल्प तयार करू शकतात. जलसंपत्तीचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आवश्यक आहे. निष्कर्ष बघा आता उत्तर भारतीय गाळाच्या मैदानाला भविष्यातील पर्यावरण आव्हानांवर मात करण्यासाठी शाश्वत कृषी, जलव्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण उपाय आवश्यक आहे. त्यामुळे समतोल पर्यावरण आणि दीर्घकालीन विकास शक्य होईल. बघा उत्तर संपताना निष्कर्ष पण आपण कसा ठेवलेला आहे? पॉझिटिव्ह ठेवलेला आहे. त्यामुळे जे उत्तर चेकर आहे त्यांच्यावर चांगला प्रभाव पडेल आणि असा प्रश्न कधी विचारला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क इथे येऊ शकतील. समजला का तुम्हाला प्रश्न? समजला असेल अशी अपेक्षा करतो. पुढचा प्रश्न बघू आता आपण. बघा किनारी मैदानी प्रदेशावर विचारलेला आहे. भारतीय किनारपट्टी प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचे सविस्तर विश्लेषण करा आणि भारताच्या अर्थव्यवस्था, हवामान, जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांचे स्पष्टीकरण द्या. किनारी मैदानी प्रदेशावर प्रश्न आहे. सर असेच प्रश्न का घेतलेले आहे? असे प्रश्न घेण्यामागचं कारण यामध्ये डिटेल माहिती बसते आणि तुम्हाला प्रश्न कुठल्याही टाईपचा कधी विचारला तर तुम्ही ह्याशा पद्धतीने उत्तर तुम्ही लिहू शकतात. उत्तर बघा भारतीय किनारपट्टीय प्रदेश किती आहे? 7517 किलोमीटर लांब असून पश्चिम किनारा म्हणजे अरबी समुद्र आणि पूर्व किनारा म्हणजे बंगालचा उपसागर या दोन प्रमुख विभागांमध्ये विभागला जातो. अनेक खाडी, बंदरे
आणि द्वीपसमूहांचा यामध्ये समावेश आहे। आपण शिकलेलो आहे, आपल्याला माहिती आहे भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये पश्चिम किनाऱ्यामध्ये कोणकोणते येतील वर्ग राज्य? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या किनाऱ्यांसह उंच सकळ खडकाळ प्रदेश येते। कोकण असो, कर्नाटकचा किनारा असो, त्याला मलबारचा किनारा असो, कर्नाटकच्या किनाऱ्याला काय म्हणतात? कर्नाटकचा किनारा कारवार म्हणतात, कारवारचा किनारा असो, मलबारचा किनारा असो, या उपविभागांचा सुद्धा समावेश होतो। तर पूर्व किनाऱ्यांमध्ये काय काय आहे? पश्चिम बंगाल आहे, ओडिशा आहे, आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू यांच्या किनाऱ्यांसह सपाट आणि विस्तीर्ण किनारपट्टी इथे आढळते। येथे सरकार, कोरमंडल आणि सुंदरबन डेल्टा किनारा आहे। म्हणजे या किनाऱ्यांना सुद्धा वेगवेगळे नाव आहे। तामिळनाडूच्या किनाऱ्याला कोरमंडल कुठला किनारा म्हणतात? कोरोमंडलचा किनारा म्हणतात। तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला उत्तर सरकार किनारा असे म्हणतात। ओडिशाच्या किनारपट्टीला उत्कलची किनारपट्टी असे म्हणतात आणि सुंदरबन डेल्टा हा कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे। असा पूर्व किनारा आणि पश्चिम किनाऱ्यासंबंधी माहिती। आणि अर्थव्यवस्थेवरील प्रभावामध्ये काय काय आलं? मत्स्य उद्योग आलेला आहे, बंदर आणि व्यापार हे आलेलं आहे। मत्स्य उद्योगांमध्ये किनारपट्टी प्रदेशातील केरळ, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काय केली जाते? मासेमारी केली जाते। तर बंदर आणि व्यापारामध्ये मुंबई, चेन्नई, कोलकाता, कोचीन आणि परादीप प्रमुख बंदरे भारताच्या जागतिक व्यापाराला काय करतात? चालना देत असतात। लक्षात ठेवायचं आहे। अर्थव्यवस्थेवरील प्रभाव झाला का? आपला मुद्दा झाला। आता हवामान आणि जैवविविधतावर बघा काय काय प्रभाव पडलेला आहे? मान्सून प्रभाव आणि जैवविविधता। मान्सून प्रभावावर म्हणजे कुठला? पश्चिम किनाऱ्यावर जास्त पाऊस, तर पूर्व किनाऱ्यावर चक्रीवादळांचा प्रभाव होतो। मान्सून प्रभाव झाला नंतर जैवविविधतामध्ये सुंदरबनमध्ये मॅंग्रोव्ह जंगल असेल किंवा पश्चिम घाटातील सरासरी जैवविविधता असेल, सागरी जैवविविधता असेल असं येतात। तर निष्कर्षामध्ये कोणते मुद्दे येत आहे? आता पश्चिम किनारपट्टीय प्रदेश अर्थव्यवस्था, हवामान आणि पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाचा असून संरक्षण अत्यावश्यक आहे। खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे मित्रांनो। प्रश्नांचे मुद्दे तुम्हाला समजलं असेल आणि मी तुम्हाला पहिल्याच प्रश्न शिकवताना सांगितलं होतं प्रत्येकाने वही पेन हातात घ्यायचा आहे, प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचा, भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये काय लिहिलं ते बघायचं, अर्थव्यवस्थीय प्रभावामध्ये काय काय मुद्दे आले हे बघायचं, ते झाल्यानंतर हवामान जैवविविधतामध्ये काय आलं आणि निष्कर्ष कशा पद्धतीने आला हे असं बघायचं, म्हणजे तुम्हाला प्रश्न प्रॉपर समजेल। पुढचा प्रश्न घेऊ आता आपण। भारतीय बेटांसंबंधी प्रश्न आहे। भारतीय बेटांच्या भौगोलिक, पर्यावरणीय, आर्थिक महत्त्वाचे विश्लेषण करा, तसेच उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा उल्लेख करून त्यावर उपाय सुचवा। मला असं वाटतं हाही प्रश्न विचारू शकता सर, तुम्ही एकाच लेक्चर म्हणून किती प्रश्न विचारू शकता असं सांगत आहात। बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला असेल। मित्रांनो, सिलेबस बदललेला आहे बरोबर, आणि सिलेबसचा आवाका किती आहे, प्रश्न कशा पद्धतीने विचारतील हे कोणाला माहिती नाही। सुरुवातच आहे, म्हणजे UPSCच्या आधारावर प्रश्न विचारू शकतील। माझा विषय ऑप्शनल असल्यामुळे मी भरपूर अभ्यास केल्यामुळे मला प्रश्नांची पूर्ण जाण निर्माण झाली आहे, म्हणून असे मी प्रश्न तयार केलेले आहे। अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। उत्तर बघा, आता उत्तर लिहायचं आहे, आव्हानांचा उल्लेख करून त्यावर उपाय सुचवायचे आहे। तर आता चला उपाय सुचवा, आपण आव्हानांचा उल्लेख करू। तर बघा, भारताचे बेट समूह कुठे आहे? अरबी समुद्रातील आणि लक्षद्वीप, एक मिनिट, लक्षद्वीप, बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेटे यामध्ये 2 प्रमुख गटांमध्ये विभागला आहे। शिवाय छोट्या बेटांचा समावेश आहे आणि सागरी परिसीमांमध्ये याचा समावेश होतो। मित्रांनो, भारतीय बेटे शिकवताना मी आठवा तुम्ही, मी पहिल्यांदा तुम्हाला मॅप दाखवला, नंतर बाकीचे लक्षद्वीप बेट समूह दाखवले, त्याचा मॅप दाखवला, नंतर अंदमान निकोबार बेटे दाखवले, त्याचे मॅप दाखवले, आणि नंतर त्यावरची माहिती घेतली आणि तिथे तुम्हाला उल्लेख केला होता की यावर अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो। आता भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये अंदमान निकोबार बेटे बघा, किती बेटांचा समूह आहे? 572 बेटे असून त्यातील काही ज्वालामुखीजन्य, उदाहरणार्थ बघा
बॅरन बेट आहे, किंवा हे ज्वालामुखीजन्य आहे. आणि नारकोंडम, इथे बॅरन बेटावर जागृत ज्वालामुखी आढळतो आणि नारकोंडम बेटावर कुठला ज्वालामुखी आढळतो? मृत ज्वालामुखी आढळतो. बघा या ठिकाणी घनदाट जंगले, कोरल रीफ, जैवविविधतेने समृद्ध हा भाग आहे. तर लक्षद्वीप 36 प्रवाळ बेटे आहे, त्यापैकी 10 बेटांवर मानववस्ती आढळते आणि सागरी मत्स्य उद्योग आणि पर्यटनाचा इथे विकास झाला आहे. अजून आपण डिटेलमध्ये इथे असं बघितलं होतं, या ठिकाणी टेकड्या नाही आणि नद्यांचं अस्तित्व नाही. बघा पर्यावरणीय महत्त्वांमध्ये जैवविविधता बघा काय काय, तर मॅंग्रोव्ह, प्रवाळ भित्तिका आणि अनेक दुर्मिळ प्रजातींचा यामध्ये समावेश होता. हवामान प्रभावामध्ये सागरी परिसंस्था हवामान संतुलन राखते असं दिलेलं आहे. आर्थिक महत्त्वांमध्ये काय काय दिलेलं आहे, तर आर्थिक महत्त्व सागरी व्यापार आणि मत्स्य उद्योग आणि पर्यटन असे दिलेले आहे. बघा भारताच्या सागरी हद्दीचे संरक्षण आणि आर्थिक झोनचा विकास झालेला आहे. आणि पर्यटनमध्ये अंदमान निकोबारमध्ये बघा स्कुबा डायव्हिंग केले जाते, तर लक्षद्वीप बेटांमध्ये प्रवाळ पर्यटन केलं जातं. अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि आव्हाने आणि उपायांमध्ये बघा कशी माहिती दिली इथं. आव्हाने हवामान बदल आणि समुद्र पातळी वाढ, किनारी सागरी उपाय व हरित धोरणे आवश्यक आहे. पर्यटनाचा ताण आणि पर्यावरण संरक्षण, नियंत्रित पर्यटन धोरण लागू करावे असं सांगितलेलं आहे उपायांमध्ये. तर निष्कर्षांमध्ये बघा भारतीय बेटे पर्यावरणीय आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. संरक्षण आणि शाश्वत विकास ही राष्ट्रीय गरज आहे. बरोबर 250 शब्दांमध्ये सांगितलेला होता प्रश्न. मी किती शब्दांमध्ये तुम्हाला लिहून दिलेला आहे? 251 शब्दांमध्ये. अशा पद्धतीने प्रश्न कधी आला तर अत्यंत IMP सांगत आहे, तर अशाच पद्धतीने तुमचे मुद्दे यायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला चांगले मार्क मिळतील. त्यामुळे टॉपिक झाल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न उत्तरं घेत आहे, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क मिळायला पाहिजे यासाठीच घेत आहे, दुसरा काही उद्देश नाही. प्रश्न तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न घेतलेले आहे. मित्रांनो तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम कधी आला तर 100% विचारायचं आहे, कॉल करायचा आहे. कौटिल्य IASला कॉल कधी केला तिथे विचारायचं आहे, सर राकेश घुगे सर आहे का, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला तिथून माझा नंबर भेटून जाईल आणि तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो.